जिंकण्यासाठी. राज रणदिवे इथे सातत्याने प्रयत्नशील आहेत, विकेटच्या शोधात आहेत, परंतु गोलंदाज कुठेतरी कमकुवत ठरतात. राज रणदिवे स्वतः एक मॅजिकल गोलंदाज आहेत, परंतु अजूनही त्यांनी ती जबाबदारी घेतलेली नाहीये. मागच्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा बॉलिंग अनालिसिस युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम मध्ये पाहिला असेल कशा पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, परंतु आज कुठेतरी ते गोलंदाजी मार्क वरती आलेले नाही आहेत. नवनाथ देखील एक चांगले गोलंदाज आहेत, अजूनही ते गोलंदाजीवरती आलेले नाही आहेत. नवीन खेळाडूंना संधी प्रामुख्याने दिली जाते. षटक क्रमांक इथे 3 ला सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव आहे. उजव्या एसटीच्या लगतचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसतोय. गोलंदाजी मार्क वरती आसिफ. पहिला चेंडू इथे निर्धाव. 17 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावींची गरज आहे. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 2 धावेचा केलेला प्रयत्न आणि त्यामध्ये मिळतं यश. चांगला फटका हरी जाधव यांच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 31. अजूनही 11 धावींची गरज आहे. 11 रन्स टू विन. 16 चेंडूंमध्ये 11. उलटा पुलटा स्विच हिट आणि 1 धाव त्या दरम्यान मिळते. काही फटके जे खेळले जातात जे स्वभावाच्या विपरीत खेळले जातात, हा स्वभाव नाहीये. खेचून मारणं, समोरच्या दिशेने खेळणं हे हरी जाधव यांचा पॅटर्न आहे. मारायचा प्रयत्न केला की सिंगलच मिळणार, मग तू मारायचा चेंडू देखील मारता येत नाही. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने. संकेत, चांगला संकेत देतात संघासाठी. हा चौकार आहे आणि हे गिटार वाजून सेलिब्रेशन मॅस्कॉट यांचं देखील होत आहे. वा, अप्रतिम. हा अप्रतिम चौकार आहे आणि ते सेलिब्रेशन देखील टिपलं जाईल. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36, 36. फॉलोस ऑफ 2 विकेट. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. नवनाथ चेंडू खाली, परंतु झेल इथे निसटतोय आणि 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते.